इथं पाणी पैसे आले कोण लावला नाही आपल्याला ऊन लावायचं बोलच मी काय झालं आपल्या जवळचे मोबाईल नाही का किती झाले आता किती आले सर आतापर्यंत 44 हे झाले 14 आणखी पेंडिंगमध्ये आणि स्टील काय पेंडिंग 60 होतं गेलं हां 60 सर आम्ही रजिस्ट्रेशन करून कुठं आला का आपण नाही कॉलेजचं शॉर्ट फॉर्म काय त्याचं सर आमची बाईक राहिली म्हणून आमची सेटिंग गेली
असं घे नाही ग्रुप फोटो घेतो. Thank you. I request to Dr. सुरू पण केलं नाही बरं. Thank you, sir. Thank you. Kingse, Mr. Samantar, Mr. Ugle, Padmavat ma'am, my colleagues, and the delegates mostly coming from the Marathwada, and especially the research students who are coming from Parbhani and Nanded. Firstly, I welcome to all the guests and all of you. Our guest is from Marathwada, so I discussed with him that we will talk in both languages, in English and Marathi in two also. So that's why I take the liberty to talk in Marathi also. मित्रांनो, हा आमचा पहिलाच प्रयोग आहे की आंतरराष्ट्रीय दर्जाला सांगताना मला आनंद होतो. सर, आम्ही 5 वर्षापूर्वी या पर्यावरणाच्या संदर्भात जो अंक काढला होता त्याला विद्यापीठाचा तर पहिला पुरस्कार होताच होता, पण यशवंतराव चव्हाण सुद्धा आणि म्हणून या महाविद्यालयामध्ये एखादा विषय निवडत असताना त्या विषयाचं गांभीर्य किती आहे ते आम्ही लक्षात घेतो आणि म्हणून अशा एका प्रश्नावर चिंतन करावं, मनन करावं आणि विशेषतः वायकर साहेब आमचा यावेळेस उद्देश असा होता की प्राध्यापकांच्या इतकीच उपस्थिती रिसर्च स्टुडंटची असतात की ज्यांच्यावर हा संस्कार होणं आवश्यक, ज्यांना या देशाचे सामाजिक, आर्थिक, राजकीय प्रश्न, एन्व्हायरमेंटचे प्रश्न माहीत असणं आवश्यक. आणि एकच मुद्दा सांगून मी थांबणार आहे सर, की आम्ही ज्या कॉन्फरन्स घेतो, या कॉन्फरन्स घेत असताना जसं चिंतन करावं हे आम्ही अपेक्षित करतो, त्याच्या दुसऱ्या बाजूला विषय निवडत असताना जनप्रबोधन करावं, लोकांच्या मनामध्ये अवेअरनेस प्रोग्राम तयार करावा, ही त्या पाठमागची भूमिका असते. आणि त्या भूमिकेतून आम्ही वर्कशॉपसाठी, सेमिनारसाठी, कॉन्फरन्ससाठी विषय निवडतो. So we have taken this very important issue for the discussion, and I am very delighted that Mr. Vaikar, who is residing in Singapore, he is now available for us. Though he is the resident of Marathwada and especially of Parbhani district, and also I like to say that he is like us, a brother, a elder brother, who is working in Singapore. That's why I am very delighted. I again welcome to Mr. Dr. Vaikar and all of you. Thank you. त्याच्यामध्ये खूप रहस्य लिहिलेलं आहे वाटतं आणि खूप वजनदार पण आहे. कापत नाही, छान काढतो. नाही वाचून प्रयत्न करून तुम्हाला रिसायकल करायला
Yes. आणि तुम्हाला हे प्रेमाचं पुष्पाचं गुच्छ Thank you all the Dean Lord President, Dr. S.M. Loya sir, to deliver his presidential address. सावरकर सर डीन आणि त्याच्यानंतर आपले टेंगसे सर आणि पद्मावत मॅडम आणि उगले सर आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि या कॉन्फरन्स करता आलेले सर्व बाहेरून आलेले सर्व प्राध्यापक मंडळी, रिसर्च स्टुडंट्स, तुम्हा सर्वांचं या माझ्या कॉलेजमध्ये मी हार्दिक स्वागत करतो. मला पंचायत पडली आहे तुमच्यासमोर काय बोलावं, कारण मला आतापर्यंत अनुभव असा आहे, सगळे स्पीकर आधी बोलतात, मग सगळ्यांचं थोडं 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 गोळा करून मी माझा प्रेसिडेन्शियल ॲड्रेस करत असतो. या बाबतीत मला फक्त तुम्हाला एकच सांगायचं आहे की आपले जे मुख्य स्पीकर आहेत त्यांनी त्यांच्या कृतीतून रिसायकल कसं करावं याचं उत्तम उदाहरण दिलं आहे. त्यांनी टेप कापली नाही, त्यांनी वरचं कव्हर कापलं नाही, ते कव्हर आपण परत वापरू शकू अशा पद्धतीनं ते काढलं आहे. आणि मला असं वाटतं त्यांच्या कृतीतून त्यांनी एन्व्हायरमेंटवर आपण काय काम करावे एन्व्हायरमेंटवर पुष्कळशी माणसं त्याला साथ देत आहेत. प्रत्येकानं आपापल्या परीने हातभार जर लावला तर मला असं वाटतं की एन्व्हायरमेंटचं जे प्रदूषण आहे ते आपण एकदम अगदी छोट्याशा म्हणजे मला असं वाटतं एका वर्षाच्या आत आपण ते प्रदूषण कमी करू शकतो. पुन्हा एकदा मी डॉक्टर दीपक वाईकर सरांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. Dignitaries and all HODs, my colleagues and participants, I am here to introduce brief to today's guest, Dr. D.L. Vaikar. Dr. Deepak L. Vaikar is Associate Faculty for Overseas University in Singapore and Training Advisor and Senior Consultant of Taxtra Solution Private Limited, Singapore. Has been involved in education, training, research and management fields for almost 3 decades. He has co-authored book chapters, research articles and policy papers on power, energy,